9वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला हवं होतं शारीरिक सुख. 40 वर्ष सरिता शेतात एकटी दिसली आणि पुढे जे काही तिच्यासोबत घडलं ते पाहून पूर्ण गाव शहर हादरलं. डोंगरांच्या पायथ्याशी वसलेलं एक शांत साधं गाव. गावाच्या शेवटच्या टोकाला राहत होती सरिता. वय 40 वर्ष. साधी, मेहनती आणि कोमल मनाची. तिच्या पतीचा काही वर्षांपूर्वीच आजाराने मृत्यू झाला होता. तिला एकच मुलगी होती, तीही शिक्षणासाठी हॉस्टेलला टाकलेली. घर चालवण्यासाठी सरिता रोज शेतात जाऊन मेहनत करायची, मजुरी करायची. सरिताचे जीवन म्हणजे संघर्षाचंच दुसरं नाव. नवरा गेल्यानंतर एकटीने संसार सांभाळणं, घरातील जबाबदाऱ्या, शेताची कामं हे सगळं तिच्या दिवसाचा एक नैसर्गिक भाग झाला होता. पण ती कधी तक्रार करायची नाही, कारण तिच्या मनात एकच इच्छा आकांक्षा होती. तिच्या मुलीचं आयुष्य तिच्यासारखं संघर्षाने भरलेलं नसावं. 2025 मधील नोव्हेंबर महिना सुरू झाला होता. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे सरिता पहाटेच शेतात गवत कापायला निघाली. हातात विळा, अंगावर साधी फिकट झालेली साडी आणि मनात कुठेतरी दिवसाचं पूर्ण कामाचं गणित. सकाळचं वातावरण सगळं काही शांत समाधान देणारं, परंतु आयुष्य नेहमीच तेवढं शांत राहत नाही. कधी कधी आयुष्य असा वार करते की एक क्षणात संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करतो. सरिता ज्या शेतात गेली होती त्या शेताच्या कडेला गावातीलच 14 वर्षांचा एक मुलगा येऊन उभा होता. 9वीत शिकणारा, खेळकर आणि निरागस दिसणारा. चेहऱ्यावर अजूनही बालपणाची भोळसट छटा होती त्याच्या. पण त्याच्या मनात कुठेतरी चुकीच्या मार्गाने घुसलेले विचार होते. मोबाईल, सोशल मीडिया, कुठेतरी पाहिलेले अश्लील व्हिडिओ आणि त्यातून निर्माण झालेलं विकृत आकर्षण. यामुळे त्याच्या मनात स्त्री म्हणजे शरीर आणि आकर्षण इतकाच अर्थ घट्ट बसला होता. तो दुरूनच सरिताकडे बघत होता, पण मानवी नजरेनं नाही, तर गैरसमजुतीच्या विकृत, अविचारी नजरेनं. आपल्या गावातील मुलगा इतक्या सकाळी शेतात आला पाहून सरिताने त्याच्याकडे पाहून हसतच विचारलं, "काय रे पोरा, इतक्या सकाळी सकाळी शेतात कसा?" पण त्या हसण्याचा अर्थ मात्र त्यानं चुकीचा समजला आणि तो चालत चालत शेताच्या टोकाकडून सरिता होती त्या ठिकाणी येऊ लागला. सरिता गावातल्या माणसांसाठी एक दयाळू आणि शांत स्वभावाची स्त्री म्हणून ओळखली जायची. जिथे ती जायची तिथे लोक तिच्या चेहऱ्यावरील स्थिरता आणि धीर पाहून आपली वेदना हलकी करायची. पण तिच्या स्वतःच्याच मनात मात्र जगण्याची ओढ आणि आयुष्यावरील जबाबदारीची मोठी पोकळी होती. पतीच्या निधनानंतर तिच्या खांद्यावर संपूर्ण घराचा भार आला होता आणि मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ती स्वतःला तग धरून उभी ठेवत होती. शेतातील कामं, जनावरांची काळजी आणि किरकोळ कामे करत ती रोज दिवस ढकलत होती. तिच्या मनात एकच स्वप्न होतं, आपली मुलगी शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी व्हावी. हे स्वप्न तिला प्रत्येक पहाटे उठवायचं, हाताला ताकद द्यायचं. आपण काम केलं, मजुरी केली तरच पैसे भेटणार, तेव्हाच पोरीला पाठवता येणार आणि ती शिकणार. याच विचाराने ती सकाळी सकाळी शेतात गवत कापत होती. ती ज्या शेतात गेली ते तिच्या ओळखीचंच होतं. त्या जागेत तिला नेहमी सुरक्षित वाटायचं, पण कधी कधी सुरक्षित समजलेली जागाही काळाने वेगळं रूप घेते. जीवनातले काही वळण अशी असतात की माणसाला स्वतःला तयार होण्याचीही संधी मिळत नाही. त्या शेताच्या कडेला उभा असणारा तो 14 वर्षांचा मुलगा हळूहळू सरिताजवळ येऊन पोहोचला होता. तो मुलगा गावातलाच होता, सर्वांना माहिती असलेला. त्याच्या वयाचा निरागसपणा अजून पूर्ण फुललाच नव्हता, पण त्याच्या मनात मात्र आजूबाजूच्या जगाने काही चुकीचे अर्थ रोवायला सुरुवात केली होती. त्याच्या मनातल्या संभ्रमाचा कुणालाच पत्ता नव्हता. त्याचं आतलं जग कुणालाच दिसलं नव्हतं, पण त्या दिवसाने त्याच्या आयुष्यात आणि संपूर्ण गावाच्या आठवणीत मोठं पान जोडणार होतं. तो मुलगा जो गावात सर्वांच्या ओळखीत होता, त्याचे बालपणही इतर मुलांसारखेच होते. घर साधं, आई वडील रोजंदारीवर आणि घरात तसं काही विशेष वातावरण नव्हतं जे त्याला मार्गदर्शन देईल. घरात मोबाईल होता, पण त्यावर काय पाहिलं जातं आहे याची कुणीही काळजी घेत नव्हतं. गावात इंटरनेट आले, स्वस्त फोन आले आणि बघता बघता मजा म्हणून पाहिलेल्या गोष्टी हळूहळू मनाच्या आत घर करू लागल्या. त्याला त्या गोष्टींचा अर्थ समजत नव्हता, पण त्या चित्रांनी, त्या दृश्यांनी त्याच्या मनात एक वेगळंच गैरसमज निर्माण केला होता. स्त्री म्हणजे फक्त शरीर, आकर्षण आणि तिला मिळवणे हा आपला अधिकार, अशी चुकीची कल्पना त्याच्या डोक्यात खोल बिंबू लागली. त्याला हे समजून सांगणारं कोणी नव्हतं, कुणी थांबवणारं नव्हतं. शाळेत शिक्षक वर्गातील धडे शिकवत होते, पण मनातील धडा जो घरातून मिळायला हवा होता तो रिकामाच राहिला.
आणि ही रिकामी जागा भरली अशा गोष्टींनी ज्यांची किंमत त्याला समजली नाही. मुलगा मोबाईल बघतोय तर बघू द्या, काय बघतोय काय करतोय याच्याकडे घरच्यांचं कधी लक्षच नाही. ते आपापल्या कामात व्यस्त. गाव शांत होतं, पण शांत गावातही मुलांचे विचार कसे बदलतात हे कुणालाही कळत नाही. आणि कधी कधी असा बदल एका क्षणात आयुष्य मोडून टाकतो. त्या सकाळीही वातावरण नेहमी सारखंच होतं. डोंगरांच्या टोकांवर मऊ धुकं पांघरल्यासारखं विसावलेलं आणि शेतातून येणाऱ्या दवांच्या सुगंधाने हवा ओली. तो मुलगा त्या दिवशी सकाळी लवकर उठला होता. घरात कुणाला काही न सांगता हातात मोबाईल धरून तो आधी बराच वेळ शांत बसला होता. रात्री पाहिलेल्या चित्रांनी मनात अनोळखी ढवळाढवळ सुरू केली होती. त्याला काय चाललं आहे ते समजत नव्हतं, पण एक तीव्र ओढ त्याला शांत बसू देत नव्हती. घरात काहीच बंधन नव्हतं. आई बाबा दोघंही कामात व्यस्त. शिक्षण काय, संस्कार काय हे सगळं कुठेतरी रस्त्यावरच हरवलं होतं. तो मुलगा शेताकडे निघाला तेव्हा त्याच्या पावलांमध्ये विचार नव्हता, फक्त एक गोंधळलेली भावना होती. न शिकलेली, न समजवलेली, पण मनावर पूर्ण ताबा घेतलेली. सरिता गवत कापत होती. हा मुलगा मात्र तिच्याकडे पाहत होता. ती त्याच्यासोबत बोलली सुद्धा, इतक्या सकाळी इथे कसा? आज तुला शाळा नाही का? सरिताचं बोलणं साधं, अगदी मायेनं भरलेलं आईसारखं, पण त्या मुलाच्या मनातल्या चित्रांनी सरिताच्या हसून बोलण्याचा अर्थच बदलून टाकला होता. त्याने कधी स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिला शिकलंच नव्हतं. त्याच्या जगात स्त्रीचं अस्तित्व हे फक्त शरीरापर्यंतच मर्यादित झालं होतं. तो फक्त एकटकच तिच्याकडे पाहत होता. सरिताने त्याच्याकडे पुन्हा एकदा नीट पाहिलं. त्याच्या डोळ्यात विचित्र अस्थिरता दिसत होती. ते पाहून ती सावध झाली. काय झालं पोरा? काही बोलायचं आहे का? तिनं शांत आवाजात त्याला विचारलं, पण तिला उत्तर देण्याआधीच मुलाच्या मनातला गोंधळ नियंत्रणाबाहेर गेला. तो काही बोलला नाही, फक्त सरिताच्या जवळ सरकला. सरिता मागे सरली. तिच्या भुवयांमध्ये चिंता दिसू लागली आणि क्षणभरात परिस्थिती बदलली. त्याने तिच्या जवळ येऊन अयोग्यपणे स्पर्श करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरिता दचकली. काय करतोस? शहाणा हो पोरा, मी तुझ्या आईसारखी आहे, ती जोरातच ओरडली. त्या मुलाला समजून सांगू लागली, पण त्याने समजून घेणं कधी शिकलंच नव्हतं. तो जे काही करतो आहे ते चुकीचं असतं हे त्याला समजण्याची क्षमता तयारच नव्हती, कारण त्याला कोणीही कधी शिकवलंच नव्हतं. सरितावर त्यानं हात टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरिताने पूर्ण ताकदीनं स्वतःचा बचाव केला. तिच्या हातातून विळा खाली पडला. सरिताचा प्रतिकार हा स्त्रीच्या स्वाभिमानाचा आवाज होता, पण त्या मुलाच्या मनात ती आवाज ऐकण्याची क्षमता नव्हती, कारण संस्कार, शिक्षण, मूल्य यांची बीज त्याच्या मनात कधी पेरलीच नव्हती. ही महिला प्रतिकार करते आहे, ओरडते आहे, तिच्यापासून आपल्याला दूर ढकलते आहे हे पाहून या 14 वर्षाच्या मुलाने अहंकारानेच तिला खाली ढकललं आणि शेजारी पडलेला विळा घेऊन, काठी घेऊन तो तिला मारू लागला. असं नको करू, तू समजून घे, मी तुझ्या आईच्या वयाची आहे असे बोलताना तिचा आवाज मात्र तुटत चालला होता. त्या झटापटीत जमिनीवर धूळ उठली, पानं उडाली आणि शांत शेताचा श्वासच थांबला. ती शांत सकाळ तुटून गेली. गावातल्या प्रत्येक घराकडे पोहोचण्याआधीच एक भयंकर शांतता शेतात पसरली होती. ही फक्त एका स्त्रीची शोकांतिका नव्हती, ही संस्कारांच्या अभावाची किंमत होती, ही पालकांच्या थकलेल्या आयुष्याची पोकळी होती, ही समाजाच्या बेपर्वाईची साक्ष होती. सरिता तिच्या शेवटच्या क्षणांमध्येही काहीच समजू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, मी कुणाचं वाईट केलं होतं का? माझी चूक काय होती? आता माझ्या मुलीचं कसं होईल? मुलगा मात्र तिला रक्तात पडलेलं पाहून घाबरूनच तिथून पळून गेला. शांत सकाळ आरडाओरडा, वेदना, धडपड आणि भीतीने भरून गेली. थोड्या वेळाने शेतात काम करायला आलेल्या मजुरांनी सरिताला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. तिच्यावर जनावरांनी हल्ला केला. वाघ बिबट्यानं सरिताला मारलं. गावात बातमी पसरली. पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत गावकऱ्यांनी तिला रुग्णालयात नेलं. तिला चंदीगडला हलवण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू होते. जीवन मृत्यूसोबत सरिता लढत होती. एक निष्पाप स्त्रीचं आयुष्य एका चुकीच्या विचाराच्या क्षणात संपत चाललं होतं. अखेर जीवनाशी लढता लढता ती गेली, शांत, अश्रूंसह आणि दुःख मागे सोडून. पण मरताना तिने त्या मुलाबद्दल पोलिसांना सांगितलं. त्या मुलाला पोलिसांनी पकडलं. त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. माझा मुलगा असा नाही साहेब, ती रडून रडून म्हणत होती. पण इथे चूक फक्त त्या मुलाचीच नव्हती, समाजाची होती, त्याच्या पालकांची होती.
फोन, व्हिडिओ, अश्लील सामग्री यांचं नियंत्रण न ठेवण्याची होती आणि सर्वात जास्त आपण मुलांना स्त्रीचा मान शिकवण्यात कमी पडलोय याची होती. मित्र आणि मैत्रिणींनो, आपली मुलं हळूहळू मोठी व्हायला लागल्यानंतर एक आई वडील म्हणून आपली जबाबदारी आहे त्यांना समजावून सांगण्याची की स्त्री शरीर नाही, भावना आहे, आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे आणि सर्वात आधी ती एक माणूस आहे. चुकीच्या आकर्षणामुळे, क्षणिक विचारामुळे दोन कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात. मुलांनी आपल्याला त्रास देऊ नये किंवा त्यांच्यासोबत आपल्याला खेळायला लावणे म्हणून मुलांना मोबाईल द्यायचा सोपा आहे हो, पण संस्कार देणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. आज तो मुलगा पोलीस कोठडीत आहे, पण त्याला अजूनही समजलं नव्हतं की त्याने आयुष्यभराचा पश्चाताप जन्माला घातला होता. आपण काय केलंय याची जाणीव अजूनही त्याला नाही आणि सरिताची मुलगी स्वावलंबी होण्याआधीच आज अनाथ झाली आहे. ही घटना हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? चूक नक्की कुणाची, त्या मुलाची, त्याच्या आईवडिलांची की दुसऱ्याच कुणाची? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.